मंगलाचरण केलं जावं म्हणून आपण या कथेला प्रारंभ करत असताना मंगलाचरण करणार आहोत. पहिल्यांदा वंदन करतायत ते श्री गणेशजीला वंदन करत आहे. गणराया 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 नव करगे गणराया लव करगे भेटी सकळासी भेटी सकळासी भेटी सकळासी. श्री गणेशाय नमः. गणेशजीला वंदन केलेलं आहे. सरस्वती मातेला वंदन करतात. श्री सरस्वतीभ्यो नमः. श्री गुरूंना वंदन करत आहे. श्री गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ग्रंथाची अधिष्ठाता देवता भगवान श्री शिव परमात्मा, त्या भगवान शिव परमात्म्याला पार्वती माते सहित वंदन करत आहे. भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो या ध्यान विना पश्यन्ति सिद्धाश्वांतस्वमीश्वर. भगवान श्री शिव परमात्म्याला वंदन करत आहे. शिवगणांना वंदन करत आहे. कैलास पर्वताला वंदन करत आहे. ज्या नगरीमध्ये भगवान शिव परमात्म्याचं नित्य वास्तव्य आहे त्या काशी नगरीला सुद्धा महाराज व्यासजी आपल्याला वंदन करत आहेत. भगवान शिव परमात्म्याचं महान असणारं नंदी, त्या नंदीलाही वंदन करताय. अत्यंत विस्तृत आणि व्यापक अशा प्रकारचं वंदन व्यास महर्षींनी या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. भगवान शिव परमात्मा ही मृत्यू लोकाची देवता आहे. अन्य अन्य देवतांच्या राहण्याचं ठिकाण वेगवेगळं आहे. विष्णू परमात्मा क्षीरसागरामध्ये राहतात, वैकुंठामध्ये राहतात, ब्रह्मदेव सत्यलोकामध्ये राहतात आणि भगवान शिव परमात्मा हे कैलास पर्वतावर राहतात. भगवान शिव परमात्मा ही मृत्यू लोकाची देवता आहे. अन्य अन्य देवता वेगवेगळ्या लोकांमध्ये राहतात. विष्णू भगवंत हे वैकुंठामध्ये राहतात, ब्रह्मदेव सत्य लोकामध्ये आणि महादेवजी कैलासावर राहतात. वैकुंठ कुठं आहे कल्पना नाही, माहिती नाही कुठे. सत्यलोक नक्की कुठे आहे काहीच कल्पना नाही, पण कैलास कुठं आहे हे मात्र सर्वांना माहिती आहे. हिमालय पर्वतांच्या रांगामध्ये हा कैलास नावाचा पर्वत आहे ज्या ठिकाणी भगवान शिव परमात्मा राहतात. म्हणजे मृत्यू लोकाची असणारी देवता भगवान शिव परमात्मा तुमच्या आमच्या नित्याची आणि जवळची असणारी देवता भगवान शिव परमात्मा आहे. म्हणून अन्य देवतांच्या केलेल्या भक्तीमध्ये कदाचित त्या भक्तीची फलश्रुती मिळण्यामध्ये विलंब लागू शकतो, पण भगवान शंकराच्या भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब लागला नाही. मला तात्काळ फलश्रुती ही भगवान शंकराच्या पूजेच्या माध्यमातून प्राप्त होत असते. बरीचशी उदाहरणं आपल्याला ग्रंथाच्या कथेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. भगवान शिव परमात्मा आशुतोष आहेत. लवकरात लवकर क्षणभरामध्ये क्षणभराच्या पूजेने प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान शिव परमात्मा आहे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत, परमार्थ करायचं म्हणजे फार काय करावं लागत नाही महाराज. वर्षभर मंदिरामध्ये थांबायचं नाही. देवाची वारी उभा वर्षभरी नाही, देवाची वारी उभा महिनाभरी पण नाही. देवाची वारी उभा दिवसभरी नाही, दिवसभरी महाराज वर्णन करतात. देवाची तेरे मुक्ति चार
निस्सीम अशा प्रकारचा जर भाव असेल तर भगवान परमात्मा म्हणताय भाव का भूखा हूं मैं, भाव ही बस सार है, भाव भक्ति से भजन करे तो भव से बेड़ा पार। भगवंताच्या करता केवळ निस्सीम अशा प्रकारचा भाव आवश्यक आहे, म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे भगवंत त्याला दूर नाही जात, दुरी नाही देव त्याला, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, ज्याचा भाव शुद्ध आहे भगवान परमात्मा त्याच्यापासून दूर नाही, भगवंत त्याच्या जवळच आहे। आशुतोष असणारा भगवान शिव परमात्मा मृत्यू लोकाची देवता आहे, म्हणून लवकरात लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान श्री शिव परमात्मा। काशीमध्ये नित्य भगवंताचा वास आहे, जसं पंढरपूरमध्ये नित्य श्री पांडुरंग परमात्म्याचा वास आहे, तसा काशीमध्ये नित्य भगवान शिव परमात्म्याचा वास। या दोन नगरी अत्यंत महत्वाच्या आहेत, लक्षात घेऊन ऐका, एक काशी नगरी आहे आणि दुसरी पंढरपूर नगरी आहे। गंमत अशी आहे, ज्या वेळेला ही सगळी सृष्टी नष्ट होते ना, सगळीच्या सगळी सृष्टी जरी नष्ट झाली तरी या दोन नगरी कधी नष्ट होत नाहीत, म्हणजे काशी आणि दुसरं पंढरपूर कधी नष्ट होत नाही का? त्याचं कारण काशी ही भगवान शंकराच्या त्रिशूळावर आधारित आहे आणि पंढरपूर पांडुरंग परमात्म्याने हातामध्ये धारण केलेल्या चक्रावर आधारित आहे। चक्रावर पंढरपूर आहे आणि त्रिशूळावर काशीपुरी आहे, म्हणजे दोन नगरीचा अंत कधी होत नाही, महाराज वर्णन करतात। त्रिशूळावरी काशीपुरी, त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, ओ चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, विश्वनाथ ओ विश्वनाथ ओ विश्वनाथ। त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे। त्रिशूळावर काशीपुरी विराजमान आहे आणि चक्रावर पंढरपूर विराजमान आहे, आणि म्हणून या दोन नगरीचा कधी नाश होत नसतो। त्या काशीपुरीमध्ये नित्य रहिवास ज्या शिव परमात्म्याचा आहे तो भगवान शिव परमात्मा आशुतोष आहे। भगवंताच्या पूजेकरता फार मोठं उपचारांची गरज नाही, लोटाभर जल भगवान शिव परमात्म्याच्या करता एक तांब्याभर पाणी असेल ना तरी सुद्धा भगवान परमात्म्याची पूजा ही सफल होती।